पुन्हा एकदा आली आहे. प्रत्येक वयातल्या प्रेक्षकांना रमवणारी, संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को पावर्ड बाय डेटॉल. मंडळी, प्रसाद ओकांची पार्टी कधी होईल काही सांगता येत नाही, पण इथे मात्र होणार आहे एक जंगी पार्टी. ज्या पार्टीत सहभागी होत आहेत फिल्टर पाण्याचा बच्चन, गौरव मोरे, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. धावत धावत आलोय, धावत धावत. आजचा दिवसच तसा आहे. प्रसादा सई, माझा मित्र, माझा जिगरी, माझा सखा गौराने आज मला घरी पार्टीसाठी बोलावलंय. आता लगेच मोबाईल काढू नका प्रसादा. पार्टीचा विषय निघाला की लगेच मोबाईल मध्ये जातो. गॉगल लाव, काही लाव, गिल्ट डोळ्यात दिसतो. तुला सांगतो, गौऱ्यासारखा माणूस पार्टी द्यायला तयार झाला प्रसादा, जो 5 स्टार हॉटेलमध्ये कॉफी आणि साखरेची पाकिटं दुसरे नेतील म्हणून तिजोरीत ठेवतो. तो पार्टी द्यायला तयार झालाय. बघ, म्हणजे आता मनात विचाराल तर लगेच विचार बदलू नको. गौऱ्या मेरे भाई, आहा काय साला माज आहे. दरवाजाची बेल पण बघ. हॅलो, आई शपथ खांड्या. कसाच भावा, भावा माझा सुदामा आला यार, माझा सुदामा आला यार. क्या बात आहे. हे घे पोहे. खांड्या खांड्या, एकांकिका करताना आपण ठरवलं होतं ना, ज्यावेळी आपलं करिअर सेट होईल त्यावेळी आपण पार्टी देणार. आज तो दिवस आला यार खांड्या. खरं यार, फायनली माझं करिअर सेट झालं. हो ना यार. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी सेट नाही आहे. नाही यार, तुझ्या घरी पार्टी आज तर तूही सेट आहे. आ? मी मजाक केला, मजाक. भाई मजाक मजाक मध्ये रजाक होईल. हा गौरव, तुझे विनोद. हा म्हणजे आज तुझ्या घरी पार्टी आहे म्हणून. हा, नाही तर. पण तुला सांगू गौऱ्या, तुझ्या या विनोदांमुळे तू आज इथपर्यंत पोहोचलायस. थँक्स खांड्या. नाही तर कधीच बॉलिवूडला असतोस. अरे भाई, तू कौतुक करतोय की शिव्या घालतोयस? बस काय भाई, हा? ज्याच्या घरी पार्टी आहे त्याला कधी शिव्या घालतात का? अरे भाई बोल बोल. दारू के बोतल के जैसे हम, किसी को पसंद है तो किसी को नाम से एलर्जी. ए बात माहोल. माहोल माहोल. चल चल चल. आता टाइमपास नको. नाही नाही, चालू कर, program चालू कर. म्हणजे पहिला अंतर भावा. हे घे चल. हे आपले 2 ग्लास, बस. ही माझी क्वार्टर. हा, तुझी दारू काढ लवकर. क्या बात आहे यार. दारू काढ तुझी. हा दारू काढ. म्हणजे तू दारू नाही आणलीस? अरे गौरव, तू बोलला ना माझ्या घरी पार्टी आहे. मग माझ्या घरी पार्टी आहे. मी फक्त वेणू देणार होतो. आणि मेनू मेनू थोडी पता. हे घर त्याला आहे. आ, तू बोलला ना आपल्या घरी बसूया म्हणून. अरे मग माझ्याच घरी बसलो ना आपण. ही माझी दारू. खांड्या, तू दारू आणली ना यार. तुझ्या बापाने अशी पार्टी दिली होती. पार्टीला कोण स्वतः स्वतःची दारू घेऊन येतं? ही कुठली पार्टी आहे? अरे पण मी असंच करतो खांड्या. माझा स्टॉक आणि माझा ब्रँड मी घेऊनच फिरतो. एवढं अशी पार्टी नसते यार कधी. दारूला असं चला आज पार्टी आपली, दारू घेऊन जाऊ असं कोण जातं कधी? मी नाही आणल्या, तुम्ही काय पिऊ? चल ना, मी आहे ना. चल. काय एका क्वार्टर मध्ये? काय दोघांचं काय होणार आहे एका क्वार्टर मध्ये? अरे चल ना, आपण 2 मित्र आहे ना. चल ना, भरतो ना मी. बघ रे खांड्या. हा अरे चल तुझा बरं आधी, काय हरकत हा, नाही. हा तुझा झाला ना. काय हरकत नाही. अरे बस, बाबा, हा थोडं थोडं पाणी थोडं. चिअर्स. जरा. हो, भारी वाटलं यार खांड्या. कशाला चीअर्स केलंस? काय दिलंस माझ्या याच्यात? काय भरलं?
चिअर्स करून स्वतःच पिशील. अरे सॉरी यार सॉरी, राहिलं होतं ना. गौऱ्या भर ना यार, तू बोललास ना माझा पेक भरतो. तुझी नाही आणलीस तू. अरे सांगितलं ना नाही आणली माझी. थांबा ते संपवतो. मस्त रे. बाकी बर अरे हा भरायचा ना. हा सॉरी यार, तू तुझ्या आंटीच नाही वाटतो सोबत. बरोबर आहे का बघ. हा 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 तुझा आहे ना. मगाशी कसा घाई घाई झाला ना यार पहिला. आपलं घर कसं आहे. अरे म्हणजे हा अरे तू कोणाच्या घरी आला आता. सेलिब्रिटी गौरव मोरे. लय गप्पा होतात, लवकर भरच. बघा हे थोडं 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 भरूया आपण. ह्याच्यात आता हा भरणार नाही खाल्ल्या यार. आपण नाही भरणार काय यार तुला म्हणजे काय. बघा हा. खांड्या तुला आठवते का रे. आपण कॉलेजला असताना एकांकिका करत होतो. काय दिवस होते खांड्या आपले ते यार. जजमेंट एकांकिका आपली, पडद्याआड एकांकिका काय हिट झाली होती पडद्याआड. आपण नॅशनलला फर्स्ट आलो होतो आठवते का. हा. 1 लाख रुपयाचं प्राइज मारलं होतं आपण. अरे आता आपला पर डे 3 लाख रुपये खांड्या. पण तेव्हाचे 1 लाख रुपये म्हणजे काय 1 लाख रुपये होते यार. पेक भर ना. पेक तू तुझी आणलीच नाही. तुला बोलतो ठरलं ना नाही आणली आहे. भर ना गौऱ्या. तू 1 लाख रुपये जिंकून स्वतःचे क्वार्टर नाही आणलीस. ए चकली, ए भाई चकली खाली ठेव. चकली खाली ठेव. काय चकली हात नाही लावायचा. का मोजून 6 चकल्या ठेवल्यात. एका पेगला 2 चकल्या, 3 पेगच्या 6 चकल्या आहेत. डायटेशियनने सांगितलं ना मला. मी डायटेची डायटेशियनने सांगितलं ना मला. मी सध्या जरा डाएट फॉलो करतो ना. कसं आहे खांड्या, आपण सेलिब्रिटी आहे. आता आपण सगळं मोजून मापून केलं पाहिजे. असं भिकारसारखं खायला सगळं बाहेर येते. असं व्यवस्थित राहायला पाहिजे. चकली कुठे तुझी. तू चकली पण नाही आणली खांड्या. गौऱ्या मनाला विचार. हा कोण असे आज पाटीला जायचे, चला आपापल्या चकला घेऊन जाऊया. कोण जात असं कोण जात असं कधी चकली घेऊन यायला. काय म्हणा. बघ, ए, मला नाही करायची पार्टी. ए खांड्या बस ना. मला नाही अरे करायची. बस ना भाई बस ना यार. राहू दे, आग लाव तुझ्या चकल्यांना. ए डोंट टच. शेंगदाणा हात नाही लावायचा. मोजून 12 शेंगदाणे ठेवलेत. त्याने मला प्रोटीन मिळतं. माझं डायटिशियनने मला सांगितलं की 12 शेंगदाणे खायचे. 3 पेगला 6 चकल्या. 4था गोल्डन पेग जर झालाच तर तेव्हा हे 12 शेंगदाणे. कुठली भिकारी डायटेशियन आहे तुझी. अरे भाई इसमें प्रोटीन है. हड! अरे प्रोटीन. मला प्यायचीच नाही आज. मग शेंगदाणे पण आणले तू. शेंगदाणे कुठे आहेत. ए गौरव भर ना यार, भर ना. गौरव पार्टीला बोलवलंस ना यार, असं काय करतो. ही चकली घेचल खा. खा ना चकली खा. कोण कुत्रा आहे. मी तुला कुत्रा बोललो. कॉलेजला असताना करत ते चालत तुला. कोण आता कोण चालत. करत असं कॉलला असं कोण करत नाही. अरे भाऊ गौरव तोंड सुकत अरे चाललंय. घे ना. एवढी चकली देतोय तर रोज माझ्या प्लेट मधून खाली पडते. आज तू खा. खा ना यार. लईच माज आलाय रे गौऱ्या, लईच माज आलाय तुला. काय मजा आहे खांड्या यार. नाही ढेंडाळी लागली ना तुला, बघ तू. गौऱ्या दे ना. हा, तुला द्यायचं आहे ना. हा द्यायचं. सॉरी सॉरी लपून ठेवली होती मी. हा नाही तुला खरं सांगू, मला माहिती असतं ना की बाबा अशी येताना आपापली घेऊन आली आहे, मी आणली असती. हा. पण ना घरी सध्या स्टॉक पण नाही आहे. लॉकडाऊन चालू आहे ना, तर कोण देत पण नाही आहे. आपला एक माणूस आहे. तुला पाहिजे दारू. हे बोल ना, हे कधी बोलणार भावा. मला माहिती आहे माझा गौऱ्या. माग 500 रुपये दे. हे बघ गौऱ्या, हा. तुझ्या घरी पार्टी आहे ना, तर पैसे असे येणाऱ्याकडनं पैसे नसतात घ्यायचे. राहू दे मग नको आणूस. मी देतो मागो. मला काय मी पितो माझी आज माझी. नाही, आज मूड झाला पाहिजे. गौऱ्या हे बघ हं? 500 रुपये. एक नंबर. मागो मागो मागो. आता फोन लावतो बघ. हेलो. हॅलो पक्क्या. हाँ बोलो भाई. अरे गौरव बोलतोय. अरे भाई बोल तो सही. अरे तुझ्याकडे स्टॉक आहे का. हा माझ्याकडे माझा स्टॉक आहे ना. नाही ना. अरे माझ्या घरी खांडे करायला पार्टीला त्याला पाहिजे. का त्याने त्याचा स्टॉक नाही आणलाय.
त्याला तू आपल्या पार्टीचे रेग्युलेशन नाही सांगितले. तुझ्या बापाने अशी पार्टी केली होती का रे? काय तू बाप काढतो यार. अरे लक्ष नको देऊ, तो विसरला त्याची दारू. अरे दारू चकली पण नाही आणली, शेंगदाणे पण नाही आणले. बरं ऐक नाही, काय मिळेल का स्टॉक? अरे नाही यार, मी माझी घेऊन बसलोय, पण तो दारू पण नाही आणलाय, चकना पण नाही आणलाय. बरं काम कर. लालच आहे अशी जिंदगी. ए, ठेवे फोन. हे फोन. चल बस तुम्ही चल. हा भाई दुआ मी याद रख. चल, हा रे भाई ऑलवेज चल. 500 नाही रे, हा? 500 रुपये दे. काय 500 रुपये? 500 रुपये दे. अरे ओंक्याचा फोन आला, 1 मिनिट थांब, ओंक्याचा फोन आला. हा ओंक्या. गौरिया गौरिया, अरे दोस्तों से बस दोस्ती की उम्मीद रखते हैं. क्या बात है? ये बेझिझक बात मान जाए, बस ऐसे ही दोस्त रखते हैं. आहा! तू पटकन ये. एवढी खतरनाक शायरी मारली. मला पाजायला नाही, त्याला कुठे बोलवतोय. हॅलो अंक्या, दादा बोलतोय. दादा, हा मी आलो इथे गौऱ्याकडे. दादा किती दिवसांनी तुझा आवाज ऐकला दादा. कसा आहेस बाबा? झळझळीत झळाळी, ज्वाळ लोळे झळाळी, वा. लळलळीत लळाळी, लाळ लाळीत लाळी. दादा तू शिकवलेला अजून तोंडात आहे बघ. दादा कसा आहे दादा? कुठं बसलायस? रडाली. दादा तुझ्या हृदयात बसलाय, अजून कुठे बसलाय? ऐक ना अंक्या, इकडे ये ना, गौऱ्याकडे ये ना. काय? आणि एक काम करशील का? काय दादा? येताना दारू आणशील? दादा काय विचारायचा प्रश्न आहे काय? हा बस 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 बस, ये ये. मी निघालो दादा, हा, निघालो. ये 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 ये. हे बघ हे. अरे. हे आहेत पोरं, मी तयार केली. एका फोनवर दारू आणायला तयार झाला, नाही तर तू स्वतःची घेऊन या, स्वतःची घेऊन या. तू नको ना चिडू यार खांड्या. चला एन्जॉय कर ना, मी तुला भरतो ना क्लास यार, मी भरतो ना क्लास. एक जाम खांडेकर के नाम. किती नीच आहेस रे गौऱ्या, किती नीच आहेस. किती नीचपणाची हद्द झाली आहे. एखाद्याला घरी पार्टीला बोलवायचं, त्याच्या घरी गप्पागप्प घुसवायचे. नीच आहेस, नीच. अरे नको ना भडकू पान. एन्जॉय करणार खांड्या. अरे कशी करू एन्जॉय? पिना पिन. एकटाच पितोयस. बिंदास पिना मग तू. अरे मग दे ना, तू देतच नाहीयेस. आता तुझा बॅग मी भरणार हा आहे. भर. पण मजा आहे यार खांड्या. दारू मजा आहे. हे भर ना. भरणार नाही यार. खांड्या एक काम कर ना, एक गाणं होऊन जाऊ दे. चल तुझ्या आवाजात एक गाणं होऊन जाऊ ऐक दे. ना, तू पेक भर. गाणं झालं की लगेच ही सगळी बाटली तुला. चल एकदा गाणं होऊन सुकलाय जाऊ. मगापासून, जरा ओला होईल. भाई एक गाणं माझ्यासाठी यार प्लीज. ऐक ना please. ओ ओंक्या आला वाटतं. थांब थांब, आलो आलो आलो. ओंक्या आला, ओंक्या आला. अरे ओंक्या आला माझा भाऊ. ओंक्या. अरे यार दादा कुठं आहे? दादा कुठं आहे? दादा येतो होता ना. अरे दादा यार, अरे दादा यार, दादा किती दिवसांनी भेटला यार दादा. एन्जॉय एन्जॉय माझे डोळे भर दादा. दादा, अरे दादा. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. ओंक्या, कसा आहेस भावा? दादा मी मस्त. तू कसा आहे दादा? आणली दारू आणली. दादा आणली. अरे इसके तो कई रूप हैं. हा इसके तो कई रूप है भाई. कहने को वोडका, विस्की, ब्रांडी या रम है. जिंदगी भर साथ देगी, चाहे तेरे जेब में अब खुशी है या गम है. एक नंबर. ओंक्या ओंक्या. अरे काय एन्जॉय करतो आल्यापासून माझ्या. मारीन लात. कसला एन्जॉय करतो? का टायमिंगला आलाय तू? काय बोलतो? आता गाणं गायला बसलेला. दादा गाणं गातो. अरे कॉलेजला असताना तू मैफिली रंगवायचा. काय पोरी फिदा व्हायच्या माहितीये का? अल्पा वहिनी गाण्यावरच फिदा आहे त्याच्या. दादा दादा गाणं पाहिजे. एक गाणं. दादा ऐक ना, गाणं. मी- दादा गाणं. एक गाणं 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 गाणं. आता मी गाईन आधी पेगो दे, मग मी गातो ना. नाही दादा, हा. हे दारू बिरू सगळं नंतर. नंतर मी पण मी बस ठेवलं. ओंक्या. मी ठेवलं. पहिलं गाणं. ठेवलं. अरे, आवाज पहिलं आला. गाणं. गाणं 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 गाणं. काय म्हणजे तू पण दादा बोलून तेच करतो जे हा मगातपासून करतोय, बाकी काही फरक नाही. मी गाणं गायल्यावर तुम्ही भराल. दादा लगेच शंभर भरतो मी. तू गाणं तर म्हण. हा ठीक आहे. हे दे रे. काय? पाणी दे जरा. हा, पाणी. म्हणजे मी प्रयत्न करतो. मी सूर लागला नाही वर्षभर, पण मी- तू दादा फक्त म्हण ना. समजून घ्या थोडा. अरे दादा तू बोल ना फक्त. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या है जीना, तेरे बिना भी क्या है जीना. फूलों में गलियों में, फूलों में गल
क्या बात आता तो लागला गलियों में जब पुढे ते गली में असं आहे ते. असं नाही ते. चल मग काय पण बोल. फूलोगे गलियों में सोलने दलियों में नानी नानी नावी रानिया तेरे बिना भी क्या जीना तेरे बिना भी क्या जीना. अरे बाप रे बाप, आहे ना? काय सूर लावला यार खांद्या. मी प्रयत्न केला. खतरनाक खतरनाक केला. हे तर काहीच नाही. काय डोलावर काय नाचतो माहिती का? दादा यूथ फेस्टिवलला असा नाचला होता, 40 पोरं चर्चगेट स्टेशनची वाट बघत होते. इतका खतरा नाचला होता. इसको निकालो. हा काय आलाच ना 2 दिवस. इतका डेंजर आहे. दादा, दादा डान्स झाला पाहिजे. बाई. ऐक ना नाही दादा डान्स झाला पाहिजे. बाई बघ, हे बघ डान्स. ऐक ना ओंक्या, काय पेक भर ना. पेक भरतो. डोला डोला आपोआप होईल ते. पेक भर ना. दादा हे बघ, पेक लागल्यावर ना डोला आमचं पण सुरू होणार आहे. त्यात काय मजा नाही. तुझा डोला पाहिजे. दादा डान्स डान्स झाल्यावर द्यायची आहे मला. शपथ हो, भरायला घेऊ. डान्स थांब मला स्टेप मी गाणं लावतो. गाणं लावून मग क्या मोबाईलवर आपल्या. खतऱ्या आहे. एवढं करत तू दादा. हा रेडी. आई शपथ. यार बसा. बापरे. आता दारू दादू दारू म्हणजे मग काय कर सर. आता दारू. आता बस. आता नाही. आता तू पी. आता पेक भर. आता तू पी. आता दारू. आता तू पी. दारू म्हणजे आता पेक भर. आता तू पी. हा. आता पेक भर. हा भरतो. तुझी दारू कुठे आहे? म्हणजे दादा मी माझी आणली. मी माझा पेक भरणार आहे. तुझी दारू कुठे आहे? दे पटकन पेक भरतो. मी तर ग्लास पण माझा आणलाय. अबो मग काय बोलतो. दारू आणली आहे पेक भरतो. दारू आणले पेक भरतो. मग मी माझी आणली. मी तेच सांगत होतो. मी माझी आणली. मी माझा पेक भरतो. कुठल्या जगात आला तर कुठे पार्ट्या होतात अशा. तो पार्टी देत नाही, त्यात सुख आहे. दादा आमच्या पार्टी असेच होतात. आमच्यात कोण बोललं ना की आज माझ्याकडे पार्टी आहे, आम्ही आमचा स्टॉक घेऊन येतो, चकना पण घेऊन येतो, खातो पितो आणि आपापल्या घरी देतो. अरे गाणं नाचलोय यार मी. एवढं दारूसाठी एवढं नाही रे. आणि दारू नाही आणली, चकली नाही आणलं, शेंगदाणे पण नाही आणलं, काहीच नाही आणलं ह्यांनी. अरे हा. तू शेंगदाणा बोलाच बरं झालं बाबा. काय ते? ते पार्टी सुरू व्हायच्या आधी हिशोब पूर्ण केलेला बरं. हा आपला हिशोब राहिला ना. मागच्या वेळी तुझ्या माहिती ना 6 शेंगदाणे घेतले होते. घे आणखी एक काय धक्काबुक्कीत मागच्या वेळेला माहिती ना 1 बुच दारू सांडली होती माझ्याकडे तुझी. हे घे. हिशोब क्लिअर आहे. मग काय पार्टी व्हायच्या आधी बाबा. 1 मिनिट थांब. याच्यावर सही करून ठेव. हे बघ, मी पण घेतलंय. आणले ना. तुझं सगळं मिळालं असं सही कर. तू पण ली सही कर त्याच्यावर. सही कर. बाबा डन आहे. डन आहे. बाय साक्षीदार म्हणून सही कर. पार्टी करतात मरतात. हड! खा ना. अरे पार्टी एन्जॉय करते. पार्टी चल. तू एक काम कर. काय? ओक सरांना फोन लाव. त्यांना विचार पार्टीला येता का म्हणून. पण मी काय म्हणतो, हा ते आल्यावर त्यांना कुठल्या गाण्यावर नाचवायचं? ते ना एका तळ्यात होती बदके सुरेख पिल्लं. वा, 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 वा. तुमचा हा परफॉर्मन्स बघून आमचं मन डोला रे डोला. खूप गोड घातलं दादा. लय भारी. सई. ही शिट्टी या 3 मित्रांसाठी होती, जे खरंच घट्ट मित्र आहेत असं त्यांच्या ॲक्टिंगमधूनच त्यांनी आम्हाला सांगून टाकलं. शब्दांची गरजच पडली नाही. तुम्ही तिघे असे अभिनेते आहात ज्यांना शब्दांची खूप कमी गरज भासते. तुम्ही जेव्हा स्टेजवर येता तेव्हा तुमच्या बॉडी लँग्वेजमधून आम्हाला तुमचा सगळा प्रवास सांगता आणि आजही तसंच झालं. ओंकार, एक परफॉर्मन्स असा नसतो ज्याच्यात तू काहीतरी नवीन सादर करत नाहीस. आज ते उडी मारत होतास ती फार भयंकर क्यूट उडी होती आणि त्या एका उडीने डायरेक्ट 10-15 वर्ष मागे नेलं मला. फार मजा आली तुला बघून. गौऱ्या, अप्रतिम.
नेहमीप्रमाणे. थँक्यू. तू जेव्हा माज करतोस तेव्हा जास्त देखणा दिसतोस गौरव. मला असं वाटतं की या निमित्ताने कधी कधी तुला खरंच ज्या गोष्टी म्हणायच्या त्या म्हणून घेत असशील तू आणि त्या कोणाला सांगतही नसशील, स्वतःपुरत्या ठेवत असशील. पण ग्रेट परफॉर्मन्स, फार मजा आली. फायनली भावा अप्रतिम, फार गोड नाचलास. आम्ही फार एन्जॉय केला तुझा नाच आणि गाणं गाताना जे विणकाम सुरू होतं तेही फार सुंदर होतं. एक एक ज्या युक्त्या तू शोधून काढल्या होत्यास त्या खूपच अप्रतिम होत्या. संकल्पना छान होती, लिहिलं होतं छान आणि फुलवलं तर त्याहून छान. मजा आली, सुंदर. आणि पशाजी घरी आले की त्यांचाही डान्स बघायला मी अतिशय उत्सुक आहे. पशाजी हा हा हा, क्या बात आहे. अशी पार्टी बघितली की खरंच असं वाटतं मी देत नाही तेच बरं आहे. वा वा वा, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. अत्यंत छोटा विषय होता पण इतका इतका अफलातून फुलवलात तुम्ही तिघांनी. ते बॉन्डिंग, ती मित्रांमधली खेचाखेची, डायरेक्ट कॉलेजच्या दिवसांमध्ये घेऊन गेलात डायरेक्ट. वंडरफुल. पशा, अफलातून अफलातून. ते बसून गाणं तुझा, मी आता जेव्हा जेव्हा डोला रे डोला ऐकीन मला कधीही ऐश्वर्या माधुरी आठवणार नाही. फक्त तूच आठव, फक्त तूच आठवशील, बाकी कोणीही नाही आठवणार. सिरियसली वंडरफुल. तिघांचाही अफलातून परफॉर्मन्स, अफलातून टायमिंग, अफलातून गिव्ह अँड टेक. आय लव्ह यू. थँक्यू. मंडळी, रात्र थोडी सोंगे फार या म्हणीची आठवण करून देणारा कर्मचारी आज पुन्हा एकदा इथे येतोय, अर्थातच त्याच्या बॉसला छळायला. बॉस आणि एम्प्लॉई मधली ही धमाल जुगलबंदी तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार. आणि आज त्यांच्या सोबत आहे कधी गोड कधी तिखट चेतना भट. काय करू या समीर चौगुलेचं मी. इतकी महत्वाची फाईल आहे, या फाईलवर फुल्ली गोळ्या काढून ठेवल्या. इतकं डोक्यात जातो. हे बघ हे बघ, MH इंडस्ट्रीची फाईल आहे. हा, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता लिहून ठेवले. खाली पुरुषाचं चित्र काढलंय आणि सोनी मराठे साहेब. अरे अरे अरे, किती ही लाचारी रे. अरे अरे अरे, अवघड आहे हा माणूस. सेल्स रिपोर्ट तयार करायला सांगितलं ते अजून केलेलं नाही. इट्स नॉट ऑन द माय टेबल. इतका डोक्यात जातो ना हा माणूस. खरंच कंटाळा आलाय मला या सिरीजचा. हे या माणसाचा अजून आलेला नाहीये. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सुनेहा. ते ऑफिसला पडलेलं टेंगूळ आलं का ग? समीर चौगुले, हा. त्याचा अजून पत्ता नाही आहे मॅम. मॅम पण समीर चौगुलेला भेटायला एक मुलगी आली आहे. रिसेप्शनला बसली आहे सकाळपासून. हो मुलगी आली? हो. पाठव पाठव जरा आत पाठव. ओके, ऑलराईट. मॅम. येस येस, कम इन कम इन कम इन प्लीज. आपण हळूहळू समीर चौगुलेंना भेटायला आलात? हो मॅडम. आपण कोण? बायका. नाही नाही, एक मिनिट. त्या अर्थी नाही विचारले मी. आय मीन टू से आपण कोण? आपलं नाव काय? व्हॉट्स युअर नेम? मी चेतना. समीर चौगुले सरांची PA आहे मी. काय? हो कोणाची कोण आहेस तू? मॅडम, मी समीर चौगुले सरांची PA आहे. PA? हो मॅडम, माझा पहिलाच दिवस आहे मॅडम. समीर चौगुले सर नाही आलेत का? एक मिनिट. होल्ड. ज्याची तू PA म्हणून आली आहेस ना, त्या माकडाला या ऑफिसमध्ये 9 वर्ष झाली. ज्युनियर क्लार्कचा तो सिनियर क्लार्क झालेला नाहीये, त्याने PA ठेवली. हे म्हणजे माकडाला मोराचा पिसारा लावल्यासारखं आहे. ओ गॉड, आमच्या सिक्युरिटी गार्डचा पगार सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त आहे.
एक मिनिट होल्ड ऑन. तुझी ना कुठेतरी सॉलिड थट्टा केलेली. आय टेल यू वॉट, यू आर वेस्टिंग युअर टाइम. ओके प्लीज घरी जा, काही हरकत नाही मॅडम. आणि आमच्या ऑफिसमध्ये असं कोणाला परस्पर ठेवून नाही घेऊ शकत. नाही मॅडम, मी खरंच सांगते. मला समीर चौगुले सरांनी PA म्हणून ठेवलंय. मला त्यांनी नोकरी दिली आहे ना, त्यावरच माझं घर चालणार आहे मॅडम. त्यानं तुला नोकरी दिली? हो. अगं तो माणूस जन्मात फुकटचा ॲटिट्यूड आणि मनस्ताप या व्यतिरिक्त काही देऊ शकत नाही कोणाला. कळलं? What? अरे बापरे, सर आले सर आले सर आले सर. मॅडम सर आले. होल्ड. अरे हे का PA? किती उशीर किती उशीर. सॉरी सर. गुड मॉर्निंग सर. आजच्या अपॉइंटमेंट्स काय आहेत? हा. अपॉइंटमेंट्स काय त्याचा? काय याचं जिन्याचं वर्गिंग. तरी बरं ग्राउंड फ्लोअरवर आहे आपलं ऑफिस. मॅड. अपॉइंटमेंट्स काय आहेत आजच्या? सर, आत्ता ना तुम्हाला आधी मस्टर साईन करायचंय ओके एवढंच करायला येतो फक्त तू. ओके कॉरियन. आणि मग नंतर ना सुभेदार मॅडम सोबत तुमची मीटिंग आहे. कम अगेन. कोण कोण? विशाखा सुभेदार मॅडम बरोबर त्यांना मीटिंग. सांग वेळ नाही आज मला. कॅन्सल द मीटिंग. नेक्स्ट. सर नेक्स्ट बरोबर 11 वाजता टी आणि खारी बिस्किट ब्रेक. लाळ बघ लाळ बघ. ओके. नंतर मग 2 तास असाच ब्रेक. मग लंच टाइम ब्रेक. आणि मग नंतर 1 तास झोप ब्रेक. मार दे. ओय. फक्त ब्रेकचं शेड्यूल केलंय, कामाचा काही पत्ताच नाहीये. दार. टक टक. मी PA ठेवली मॅम. मिस्टर समीर चौगुले हे. मास्टर. येस सर. फाईल आहे ती, फाईल आहे. फाईल आहे. ज्याला त्याला कसला आवाज काढतोस? मास्टर. चौगुले, या व्हॉट इज tell me. गोइंग ऑन? हे काय चाललंय तुमचं? हा काय बालिशपणा आहे? हा बालिशपणा आहे? मी मास्टरवर सही केली, याला बालिशपणा म्हणतात? मी मस्टर बद्दल बोलत नाहीये, मी हिच्याबद्दल म्हणतीये. ही तुम्ही PA ठेवली? सो कोणाची परमिशन घेतली? परमिशन कशाला घ्यायला? व्हॉट्स अ नेम? सुभेदार मॅडम. सुभे. ए. दार दार म्हणून. Shut up. Shut up. ही माझी पर्सनल असिस्टंट आहे. हिचा पगार मी देतो. ऑफिसला काय प्रॉब्लेम आहे? रिअली? या. तुला हिचा पगार परवडणार आहे? ओ किती पगार ठेवलाय तुझा? दॅट्स आवर बिझनेस सिक्रेसी. ए गप्रा. ओके. कसली सिक्रेसी? डोंबल्याची. किती पगार आहे तुझा? नको मॅडम, मी तुम्हाला नाही उत्तर देऊ शकत. सर ओरडतील. का सर? अगं नाक्यावर बॉइल्ड एग वाला आहे ना, त्याच्याकडे 33 रुपये उधारी यायची. ऑफिसचं टी कॉफी मशीन असतं ना, तिथे मिल्क पावडर असतात, टिश्यू पेपर मध्ये घेऊन घरी येऊन जातो. हा सर डोंबल्याचा. सांग ना. ए बाई सॉरी, किती पगार आहे तुझा? 70 रुपये पर डे. कॅश. कॅश. कुठे कुठे भेटला कुठे हा माणूस तुला? मॅडम परवा रात्री ना 11 वाजता रेल्वे स्टेशनवर वॉन्टेड PA असं पोस्टर ना सर तिकडे चिकटवत होते. ते मी बघितलं आणि मग मी तिथे उभ्या उभ्या इंटरव्ह्यू घेतला माझ्या सरांनी आणि मी पास झाले. सिलेक्ट केलं मला सरांनी. तुझा रेल्वे प्लॅटफॉर्मवर इंटरव्ह्यू झाला? हो मॅडम. शी इज राईट. तिथल्या तिथे त्यांनी मला अपॉइंटमेंट लेटर देऊन टाकलं. हा कागदाचा कप्पा ज्याच्यावर उद्यापासून ये असं लिहिलंय. ए तुझं अपॉइंटमेंट लेटर. हो मॅडम. आणि याच्यावर तू इथपर्यंत आलीस. येस मॅडम. एकूण तुझ्या सुद्धा कुवतीचा अंदाज आलाय मला. थँक्यू मॅडम. एनिवे ए ए हा बालिशपणा झाला असेल ना तर चला कामाला लागा. गो टू युअर डेस्क. हा जा कामाला लागा. तुम्हाला HOचे सेल्स रिपोर्ट करायला सांगितले होते, केलेत तुम्ही? टॉक टू माय PA. व्हॉट? टॉक टू माय PA. बापरे. झाले सेल्स रिपोर्ट केले? सॉरी मॅडम, मी तुम्हाला आन्सरेबल नाहीये. मी सरांना रिपोर्ट करीन. ए सर ए सांग ना सेल्स रिपोर्ट झाले का? टॉक टू माय PA. अशी दिन ना आता. टॉक टू माय PA, टॉक टू माय PA मगापासून चाललंय.
काय टेबल टेनिसचा बॉल आहे टक टक करायला? माझ्याशी बोलायचं असेल तर माझी अपॉइंटमेंट घेणे गरजेचं आहे. गो बाई. यांच्याशी घ्या. एक्सक्यूज मी, आय एम नॉट सपोज टू टेक यू अपॉइंटमेंट. ओके, समीर चौगुले, आय एम द बॉस ओव्हर हिअर. आय एम बिझी, प्लीज फॉलो शट अप. ए हॅलो, समीर चौगुले, नॉनसेन्स. मॅड आहे हा माणूस. Okay. काय करू याचं? कॉल 103 कॅन्टीन आणि त्याला सांग की कॅचिपिनो कॉफी ऑर्डर कर. कॅपॅचिनो कॅपॅचिनो असतं. माझी कॅचपिनो आहे, माझी कॅचपिनो आहे. जेव्हा जेव्हा मला विचारतात काय चॅपिनो, मी म्हटलं हो. आमचं असं असतं, तो चहा आणून ठेवतो. सुपर्ब सर, यू आर थँक्यू. जस्ट सुपर्ब. कॉल 103 कॅन्टीन आणि त्याला सांग की कॅचिपिनो पाहिजे. हॅलो, हेलो, एक कॅचअपिनो द्या प्लीज. कैचापिनो. हाँ? वो जो समीर चौगुले है ना, उनको बोलो पिछला 250 रुपए का उधार है ना, वो चुकता करे पहले. अय्या, तुम्हाला कसं कळलं समीर चौगुले सरांना पाहिजे ते? पूरे ऑफिस में कैचापिनो बोलने वाला वही बंदा है. उसको बोलो पैसा नहीं दिया ना मेरा, ऑफिस में आके ऐसा कान के नीचे मारूंगा ना, जिंदगी भर बहरा रहेगा वो. रख फोन. सर, सर ते म्हणतात की आधीचे उधार द्या, नाहीतर इथे येऊन मारतील तुम्हाला. कळली लायकी, कळली तुझ्या बॉसची. हो, ओल्ड इंटरनॅशनल डिस्प्यूट्स. I should go for legal ए advice. ए, ऑफिसला लागलेलं जळमट. काम कर ना बाबा, काम कर प्लीज. ती सेल्स रिपोर्ट मला आणून दे लवकरात लवकर. This is just a jealousy. व्हॉट माय फूट. येस, आज माझ्याकडे पी आहे, ह्याची जेलसी आहे. तुम्हाला कळलं का? दॅट्स इट. कम 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 कम. एक लक्षात घे, मी नेहमी बॉस असतात तसा बॉस नाही आहे. काही फुटांवर बॉस बसलेले तसा मी बॉस नाही. ओके, Yes, मी sir. आय कॅन बी युअर फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. हो सर, रिअली. काही वापरले तर नुकसान होईल, बरबाद होशील तू, नापास होशील. इनफ. साऊंड प्रूफ. व्हॉट्स नेम? चेतना सर. चेतना. चेतना, मी तुझ्यावर ही जबरदस्ती करणार नाही. मे आय कम इन मॅम असं नाही म्हणायचं. ओके ओके, मे आय कम इन मॅन ह्या फॉर्मॅलिटीज मध्ये मी तुला आर अडवून. नॉट फॉर्मॅलिटीज, प्रोटोकॉल्स आहेत हे पाळावे लागतात. साऊंड प्रूफ. शट अप. ओके, मे आय कम इन मॅन यात मी तुम्हाला अडवणार नाही. आधी म्हणायचो मे आय कम इन मॅम आणि मग त्याच्यावर फालतू जोक मारायचे. मे आय मुमकिन. आय डोंट वॉन्ट ब्लडी सिक जोक्स. हे तूच मारतोस नाही दळबद्री जोक्स. इनफ. इनफ इज इनफ. यू आर टॉकिंग टू अ बॉस. रिली? When elephant walks, dogs bark. ए घाबरे. Shut up. Nonsense. Once these elephants give me. ए ए काय काय? काय? बोल पूर्ण बोल. बोल ना. Come. एटिकेट्स नाही, मॅनर्स नाही. गेली. गेली काय केली? इथेच उभी. सर. Write a letter. येस सर. Pad है? हो सर. Pen, हो सर. shorthand. हो सर. ये हुई ना बात. अपने लेवल का ये हुई ना बात. ते 70 रुपयात हे असंच मिळणार. Write a letter to Mrs. Vishakha Subedar. Subject: Unlimited leaves. ये तू ये लिव्ह घ्यायला ये. 100 वर्षांसाठी पाठवते तुला. जा एकदाचा परत येऊच नकोस. Continue writing. येस सर. Dear Hasina Vishakha. ए थोबाड फोडेल ना. हसीना काय हसीना? बायको आहे मी तुझी. Try me. ट्राय मी म्हणतोय. बावळट. Please. Soundproof. Wow. ब्ला 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 ब्ला. क्रिकेट फेलो. He's such a fatigue. फटीग. आल्यापासून काही काम केलेलं नाही, फटीग आला तुला. नॉनसेन्स. मला खूप फटीग आलेला आहे. प्लीज एंटरटेन मी. म्हणजे काय करू सर? एखादा डान्स करून दाखव. ए हॅलो, ए थांब का. ए काय लगेच चालू काय होतेस? काय चाललंय? ऑफिस आहे हे, घर नाहीये तुझं वाटेल तसं वागायला. कळलं का? सीसीटीव्ही कॅमेरे लागले तिकडे. बिहेव युअर सेल्फ, आय एम टेलिंग यू. आता का ही नाचायला लागली तर पजेसिव्ह झालात एकदम तुम्ही. मग इतके दिवस का मनात भावना दडवून ठेवल्या? कुठल्या? का झुरत होतात इतके ए, दिवस? झुरळा. तुझ्यासाठी कोण झुरणार आहे रे? 1 मिनिट लक्षात घ्या.
मी तुमचा स्टाफ आहे, इतकी वर्ष मी तुमच्याकडे काम करतोय, एकदाही तुम्हाला वाटलं नाही मला एंटरटेन करावं? एकदाही तुम्हाला वाटलं नाही मोहिनी मोहिनी असा डान्स करावा? नाही वाटलं ना तुम्हाला? मी का नसेल तुझ्यासाठी? स्टाफ वेलफेअर, स्टाफसाठी त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? हा, एकदाही तुम्हाला वाटलं नाही? एवढे आम्ही मरतो, एकदाही तुम्हाला वाटलं नाही असं बिसा एखादा डान्स करून दाखवावा? अवघड आहे. अरे ही फॅसिलिटी 8 वर्ष असताना का नाही दिली मला? 8 वर्ष कुठे होतात मॅडम? प्लीज एकदा होऊन जा. तुला रिझवण्यासाठी मी ऑफिस मध्ये येत नाही, कळलं ना? मी इथं बॉस आहे, मी माझं काम करायला येते, कळलं? नॉनसेन्स, काही काम नाही धाम नाही. ए मुली तिकडे, येस मॅम. तिकडे. तुला 70 रुपये देतो ना? हा, हो मॅम. मी तुला 80 रुपये देते पर डे. हा, काही काम करायचं नाही, वर्क फ्रॉम होम. हा, माझी पीए होशील? हो चालेल ना. हे चेतू तू हो काय म्हणालीस? आता सर. लायकी कळली? अरे पण तू हो काय म्हणालीस? सर कॉर्पोरेट मध्ये बेटर प्रॉस्पेक्ट साठी नोकरी बदलणं कॉमन आहे ना सर. 10 रुपयाचे कसले बेटर प्रॉस्पेक्ट आहेत तुला? अगं असं काय करते? बघ विशू टॉक टू माय पीए. हे बघ सर चेतू, मी तुम्हाला आन्सरेबल नाहीये. विशू मॅम, टॉक टू माय पीए. अरे जा रे. धोका 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 धोका. वा वा, एकदम मॅडच्या परफॉर्मन्स ॲज युजल. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई. धमाल परफॉर्मन्स होता. खूप बरं वाटलं समीर चौगुलेंना भेटून. समीर चौगुले. आजच्या पण काही रिॲक्शन्स आउट ऑफ दिस वर्ल्ड होत्या, जेव्हा तू खुर्चीवर जाऊन बसलास आणि खाली पडलास, किंवा जिना चढण्या उतरण्याचं फारच अमेझिंग. चेतना सुपर्ब. फार मजा आली तुला बघून. मस्त बेअरिंग पकडलं होतंस आणि तुझा आगळा वेगळा डान्ससुद्धा खूप आवडला. विशाखे मस्त. बॉस तू आहेसच खऱ्या आयुष्यात, पण ही इकडची बॉस आम्हाला ही विशाखी खूप आवडते, कारण समीर चौगुले जर का एम्प्लॉई असेल तर बॉस तूच असायला हवीस. फार मजा आली, खूप हसलो, खदखदून हसलो. थँक्यू. मंडळी, मूर्खांशी असलेल्या मैत्रीपेक्षा शहाण्यांशी असलेलं शत्रुत्व सुद्धा बरं असतं असं म्हणतात. आज आपण अशाच एका शहाण्या माणसाला होणारा मनस्ताप बघूया. हा येडचापपणा तुमच्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि स्लॅपस्टिक कॉमेडीचा डॅडी पॅडी. चला पिसतोय नीट पिस चांगलं उरतात ना. मी सीन शो. अरे मला जोकर तरी सांगू द्या अगोदर, लगेच शो कुठे करतोस? अरे माझा झब्बू पण होऊ द्या ना, थोडं झब्बू झालं. बादशाच्या वर पानच नाही सीन मध्ये काय असं कसं? आता मी जोकर अजून सांगितलं पण नाही तेव्हा लगेच show कर. माझा झब्बू झालं ना तर मग शो कर. अरे ब्लाइंड ने खेळूच शकत नाही ना. बादशाच्या वर पापच काहीच नाही माझ्याकडे. ओ दादा सोन काय करताय दादा तुम्ही? मला दादा सांगा, तुम्ही कुठला खेळ खेळताय? मी 5-3-2. आणि तुम्ही? मी नी झब्बू खेळते. आणि तुम्ही? 3 पत्ती. दादा तुम्ही एकत्र बसून वेगवेगळे खेळ खेळतायत ना, तुम्ही एकच खेळ खेळावा. आणि मला आहे ना थोडं झोपू द्या, दांगडो जास्त होते प्लीज. सॉरी झोपा झोपा. एक पानं घे, पानं घे. सॉरी. तरी पण सीन मध्ये शोच. अरे अरे मी अजून जोकर सांगितलाच नाही तर लगेच शो कसा काय देतो? अरे पण बचारे थांब ना, माझं झब्बू तर होऊ दे. अरे बादशाच्या वर पान नाही मला, मी काय खेळू? अरे पण मला ब्लाइंड खेळूच शकत नाही. अरे ऐका ना, तुम्ही परत तेच करताय, पण माझं काही म्हणणं नाही बाबा त्याबद्दल. पण ऐका ना, 18 तास ड्रायव्हिंग केली आहे मी, आंग मनमन तसं दुखते बाप. आणि उद्या आहे ना अहमदाबादचे भाडं मारायचे आहे मला बाबा. अहमदाबाद कुठे? अरे अहमदाबाद ना. अरे मला हुलदुलाबादला जायचंय.
मला तर हरभराबादला जायचं आहे का अरे यांची तरी जवळ आहेत, मला सुरसुराबादला जायचं. जवळ नाही लय लांब आहे इथं. आमच्यापेक्षा लय अरे लांब. ड्रायव्हर लाईन मध्ये माझी अख्खी हयात गेली ही ठिकाणं कधी ऐकली नाही बुवा मी. नाही नाही, ही ठिकाणं लाईनीत आहेत नाहीत ना, एक इकडे आहे, एक वर आहे, एक खाली असं त्रिकोणामध्ये आहेत ते. हो हो दादा लाईन म्हणजे तशी लाईन नाही हो आपली ड्रायव्हर लाईन ना. अरे ड्रायव्हर लाईनचं काय घेऊन बसलाय? हे आमचा दादूस आहे ना, इतकी वर्ष ड्रायव्हर लाईन मध्ये आहे. तुला सांगतो, अगोदर ना सुरुवातीला हा सीटवर असा स्टूल ठेवायचा आणि असा ड्रायव्हिंग करायचा. तर आता रस्ता पाठ झाला ना, तर सीटवर पाठ ठेवतो आणि अशी ड्रायव्हिंग करतो. रस्ता पाठ झाला ना, काय बघायचं? ठीक आहे पण मला थोडस झोपू द्या बुवा, आराम करू नाही द्या. नाही मी काय म्हणतो तुम्हाला उद्या सकाळी जायचंय कुठं अहमदाबादला. ते कुठं आला अरे काय बोलता तुम्ही? अरे अहमदाबाद माहिती नाही तुम्हाला? अरे गुजरातची प्रसिद्ध सिटी आहे ना, आपल्या ड्रायव्हर लाईनच्या लोकांना तर माहितीच असेल पाहिजे ना. अच्छा म्हणजे अहमदाबाद 340 असं वाचलं होतं. हा, पण ऐकलं नाही. मी पण पहिल्यांदाच ऐकतोय मी पण नाही ऐकलं बाबा. नाही नाही आमचं काय माहितीये का, आम्ही महाराष्ट्रात सगळे मारतो, रिटर्न भाडी मारतो. म्हणजे नुसतं सोडायचं आणि त्याला परत रिटर्न घेऊन यायचं. आम्ही कधी बॉर्डर क्रॉसच केली नाही. अरे बापरे हद्द आहे बुवा तुमची पण. मला थोडासा दांगडो करू नका बुवा. नाही हा, नाही please. झोपा झोपा हे मी काय म्हणतो काय रे? हे आपण खेळतोय ना त्यांना लय त्रास हा होतो ओरडतो केवढ्या जोरात. काय झालं मग काय करायचं? तुम्ही झोपा ए, झोपा हो. आपण ना हळूहळू गाणी म्हणूया काय अंताक्षरी चालेल चालेल दादा दादा हो. हे फार उत्तम करताय बुवा तुम्ही. तुम्ही गाणे म्हणा, मला चांगली झोप लागून जाईल. हा प्लीज हळू हळू बसल्या बसल्या काय करूया, सुरू करूया आपली गाडी. अंताक्षरी सुरू करूया, घेऊन स्टेपनीचं नाव. तुझ्या माझ्यावर हे आला य कुठला? काय वाचारे काय बोलतस? ते माझ्या स्टेपनीचं नाव यमी आहे ना मोऱ्या चिकनी आहे चिकनी आहे. हे सांग ना याला येतल माझी मीटिंग कर ना. नाही. सगळ्यांकडे डोळा तू घे घे घे. घे, हा, या. मी बोल हा ए हाय हाय ये मजबुरी ए हाय हाय ये मजबुरी दादा 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 ऐका ना दादा दादा हे बघा, म्हणजे फारच खटकतंय म्हणून बोलतोय बरं का. काय ना अंताक्षरीत आहे ना आपण लेकर प्रभू का नाम तर असं म देतो ना आपण म. बरोबर, हा. तुम्ही काय केलं त्याच्यात काहीतरी इम्प्रोव्हायझेशन करून टाकलं आणि स्टेपनीचं नाव तर व दिलं पण यांनी स्टेपनी असं घेऊन यमी करून टाकलं त्याचं. तर य वरून गाणं म्हणायला पाहिजे ना. तुम्ही ह वरून म्हटलं ना हो, य कुठे? ओ, हाय ना हाय हे बघा बघा हा. हाय हाय ये बघा हा य हा य हा य अरे य पहिला आला पाहिजे ना हो. असं काय करता तुम्ही? य पहिला पाहिजे. नाही असं काय नसतं. असं काही नसतं. अंताक्षरी तसंच असतं ना हो. नाही नाही, असं काय नसतं. तुम्ही कशाला तुमचं इंजिन गरम करता? तुम्ही गाडी बंद करा ना गप झोपा. चावी काढून घरी घेऊन जा. फारच म्हणजे एकदम तुझं गाणं ए हाय हाय ये मजबूरी ए मौसम है एक दूरी तेरे 2% के नौकरी में मेरा लाखों का सावंत जाए एकदा उभं उभं पाहिजे. ए हाय हाय ये मजबूरी ए मौसम है एक दूरी तेरे 2% के नौकरी पे मेरा लाखों का सावंत जाए हाय हाय ये मजबूरी ए मौसम है एक दूरी आता एकदम सावंत नाव काढलंस ना तर एकदम सावंतची आठवण झाली रे. हा, नाही. आय एम मिसिंग सावंत रे. आय, आय, आय. काय हाय तो काय आय नो व्हेरी व्हेरी फॅन्टॅस्टिक सावंत पण तुझ्यावर सावंत आला माझ्यावर सावंत आला. चला बरं. माझ्यावर सावंत आला. सावंत 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 सावंत. ए ऐका ना, हा. मी र च्या ऐवजी न घेऊ काय रे? चालेल चालेल घे काय हा? हरकत न न न हा, न न वर न. हा. एक दिन बीत जाएगा माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. ला 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 ला. ए, ए, या, या. म्हणा दादा अरे काय कर रे ना रे. अरे नाही ना रे आता सहन होत नाही बरं का. बापरे असं काय करताय तुम्ही? हे बघा तुम्ही आहे ना असा शब्द नाही देऊ शकत ना तुम्ही. सावंत असा शब्द कसा काय देता? त दिलं पाहिजे होतं ना. आणि तुम्ही बी र च्या ऐवजी न घेतो म्हणे. अरे र नाही आलेला आहे ना जो की आलेलाच नाहीये. आणि तुम्ही गाणं कशावर म्हटलं?
एक दिन बिक जाएगा ए वरून दादा तुम्ही चुकलेले बरं का तुमच्यावर भेंडी चढली पाहिजे खरं तर नाही नाही हा? आम्ही ना एक वेळा ना गाडी डिवायडर वर चढू पण आम्ही एकामेकावर भेंडी नाही कधी चढवली असं आहे, हा. एकदम घट्ट दोस्ती आहे. मैत्री आहे ना आमची एकदम फालतूगिरी नाही, नाही, नाही. मला झोपू द्या गड्या, नाही. तुम्ही दांगडू नका ते जाऊ दे त्यांना लय त्रास झालेला आहे. तुम्हाला जायचं कुठे उद्या अरे अहमदाबादला सांगितलं ना हो तुम्हाला कुठं आला हमदाबाद मी पण ऐकलं नाही रे. ऐकवत नाही आलंय. अरे गुजरात मध्ये बरं तुम्ही गुजरात मध्ये राहता मी खानदेशच्या आहे खानदेशच्या खानदेश खानदेश ते कुठं आलं ब्रह्मदेश माहित आहे बांगलादेश माहित आहे खानदेश कुठं आलं? नाही माझ्या पण आहे की बात मी पहिल्यांदाच ऐकतोय आज. अरे तुम्हाला काही लाज शरम काही आहे का नाही त्याच्यात कसलं काय खानदेश महाराष्ट्रातच आहे ना एक तर तुम्ही आमच्यावर अन्याय करता वर आमच्या अस्तित्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करताय असं काय करताय तुम्ही वा अरे वा अरे एकदा येऊन बघा खानदेशला असं भरीत खाऊ घालतो ना तुम्हाला भारी ए बाला तू एकदा आमच्या हुलदुलाबादला येऊन बघ नाही खांद्यावर घेऊन तुला हुलदीत नाचवलं तर नाचणार. नाही नाही इकडं अगदी यायला नाही जमलं ना जायला तर माझ्या हरभराबादला येऊन बघ तुला हरभऱ्यात असा लोलीवीन काय आणि अगदीच तुला यांच्याकडे पण जायला नाही जमलं तर माझ्या सुरसुराबादला चल नदीत असा तुला सूर मारायला शिकवेन ना का? मी येईन नंतर येईन एक तर मला ठिकाणाची माहिती नाही काय बा पण आता जर झोपलो नाही ना मी डायरेक्ट वर येईन हो. सकाळी तुम्ही जायचं. तयार झालो का? आम्ही नाही तयार. झाडं मारायचे. नको नको मला वाटतं ना काय गाण्याचा पण लय त्रास होतो हो त्याला ना? काय झोप डिस्टर्ब होता कामाने बरोबर. कुठे जायचं तुम्हाला उद्या हे कसं नव अहमदाबादला जायचे आहे ना दादा हाय, मी पण नाही नाही ऐकलेलं मी का म्हणतो आता वाचलंय अहमदाबाद तुमची ऐका ना मी काय म्हणतो गाणी नको म्हणूया त्यांची झोप मोड होते ना बर. आपण गप्पा मारूया चल पण एकदम मुर्दू आवाजात हा? हा? चालेल नक्की ना हा, हा. मी ना तुम्हाला ना भूताची गोष्ट सांग ए, थांब थांब ए, एक मिनिट थांब 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 थांब, मला मला चादर घेऊ दे. एक मिनिट मला मला भीती वाटते रे. बायकोचा फोटो जवळ घेऊन बसतो ते काय काय आहे उन्हाळ्यातली सकाळ होती अरे बापरे हा उन्हाळ्यातली सकाळ होती आणि पक्ष्यांचा ना असा किलबिलाट चालू अरे होता देवा किलकिलीट आलं डायरेक्ट किलबिलाट हा तर काय होतं तिकडनं एक पोरगा आहे ना असा धावत येतो तर त्याची चड्डी ना अशी कमरेवरनं सरकत असते तर त्याच्यामुळे तो ना अशी चड्डी धरून असा धावत येतो एक मिनिट पण त्याची चड्डी कमरेवरनं अशी कशी सरकत असते करगोटा नव्हता ना अडकवायला म्हणून तर तो धावत आहे ना आंब्याच्या झाडाखाली येतो आंब्याच्या झाडाखाली येतो इकडे तिकडे बघतो आणि त्याला एक दगड दिसतो एक दगड दिसतो तो इकडे तिकडे बघतो ती दगड अशी उचलतो आणि वर बघतो तर सगळ्या कैऱ्या असतात का नाही, अशा बारीक बिटुकल्या सगळ्या असतात मग तू दगड घेतो आणि त्या कैरीवर मारतो मग अशा 10-12 कैऱ्या खाली पडतात मग त्यातली एक कैरी उचलतो ती अशी कापतो त्याच्यात तिखट मीठ भरतो आणि अशी कराम करून खातो बापरे केवढे एवढी भीतीदायक गोष्ट आहे ही हा एवढ्या घाबरताय तुम्ही असं करून अरे कैऱ्या पाडणाऱ्या पोऱ्याची गोष्ट सांगितली याने त्यात घाबरण्यासारखं काय हो नाही असं काय करताय दादा अरे त्यांनी सुरुवातीलाच असं नमूद केलं ना किंवा भूतांची गोष्ट आहे तर मग घाबरायला पाहिजेच ना असं कुठे असतं रे भाऊ नाही नाही असंच असतं, असतं हा. म्हणजे आमच्यातल्या एखाद्या माणसाने सांगितलंय की मी लव्ह स्टोरीची गोष्ट सांगतोय बर मग त्याने कुठली पण गोष्ट सांगू दे आम्ही लव्ह स्टोरी एन्जॉय करतो म्हणजे तुम्हाला सांगतो समजा आमच्यातल्या एखाद्याने कोणी युद्धाची गोष्ट सांगितली युद्धाची. तर म्हणजे कुठलीही गोष्ट सांगू दे पण आम्ही युद्ध फील करतो मग आमच्या सगळ्यांच्या अंगात असं पुरण शिरतं पुरण अरे तुम्ही बाय ना पुरण मला ते पुरण नसतं रे स्फुरण असतं ते हा. झोपू दे ना रे झोपू दे ना यार. ए, झोपू दे, झोपू दे. मी काय बोलतोय बघ आता ना आता साऊंड नो साऊंड जोक मध्ये लय जोरात नाही हसतो ते काय मोठं त्यांची झोप मोड होते माहिती आहे? अच्छा, तुम्ही बसा रे. तुला नेमका जोक तो सांगितला बाबा नो साऊंड बरं, दम शरद. नो साऊंड आवाज नको हे बघा दमशिरा बरं बरं आवाज पहिलं- नाही. नाही नाही, आवाज नाही. अरे मी पण ओरडलो पण थोडं मी सांगतो हा. दम शरद मधला पहिला पहिला हे बघ मी शोले सांगणार आहे शोले शोले सांगणार आहे. शोले सांगते नीट लक्षात शोलेची ऍक्शन करून सांगणार परत विचारायचं नाही नाही, नीट लक्षात आहे बघ हे इकडे बघ इकडे बघ हे बघ. एक मिनिट शान
शांत. जवळ आहे जवळ आहे जवळ आहे. जवळ आहे परत हा हा हे बघ, हे बघ, नीट बघ नीट बघ नाही 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 नाही. तू पण जवळ आहेस तू ऍक्टर त्याच्यामध्ये ऍक्टर आहे त्याच्यामध्ये आहे बघ, ना? नीट बघ नीट बघ ए बे मुकद्दर सिकंदर. अरे यार नाही रे. काय काय मुकद्दर का सिकंदर अरे त्याने आधीच उत्तर सांगितलंय शोले तुम्ही शान शक्ती काय करून राहिले रे काय चालू आहे अरे हो दादा तुम्ही फक्त ऍक्शन करून दाखवायची ना नावं कशाला सांगताय उत्तर कशाला सांगताय तुम्ही नाही नाही दादा कसं आहे माहिती आहे काय मी त्यांना अगोदर सांगितलं नाही की मी काय करणार आहे तर ते ओळखणार कसे दादा अरे पण तेच तर गंमत आहे ना तोच गेम आहे ना तेच ओळखलं पाहिजे ना नाही 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 जोपर्यंत तो काय करणार आहे हे आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्हाला कसं कळणार यो काय करणार आहे ते? असं आहे ना तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते जाऊ द्या पण तुम्ही शान शक्ती असं का बरं बडबड करत होते शोले सांगितले तर बोलायचे ना शोले हा पण कसं पहिल्यांदाच एक दोनदा आम्ही चुकतो नंतर तिसऱ्यांदा सांगतो पक्क ते काय खरं आहे ते. नाही तर कसं वाईट वाटेल ना आणि कसं आम्ही मैत्रीत ना असं कोणाला रागा बिगावून आम्ही असं करीत नाही का अरे तुमची मैत्री तुमच्या मैत्रीमुळे पार माझं डोकं फिरून जाईल बरं का नाही, पण आता तीन बिनडोक seriously. पहिल्यांदाच माझ्या नशिबात आले सिरियसली सांगतो आता नो साऊंड नुसतं आवाज बघा, मुवमेंट please. बघा बघा प्लीज हा बरं. तुम्ही तुम्ही झोपा, झोपा. झोपा. आता नाही तुम्हाला नाही त्रास काय होणार. ताराच कोण देतं? एक्स्ट्रीमली नो साऊंड आता दिस इज शोले परत सांगू नको शोले फुटलेला आहे झालं दिस इज द कॉन्सन्ट्रेशन मी सांगितलं मोऱ्या पहिला मी हा केला पहिला मी हा केला. नाही, नाही, मी मला येत एक हा. मला येत दिल अपनावर प्रीत पराई थांबा रे थांबा थांबा रे आता येस उत्तर बरोबर दिले नाही तू हो का म्हटला अरे असं कसं मी ऍक्च्युली ते मनात मी असं एकलंच धरलं होतं मी बोललो आता पचकन ह्याला चुकलं असं बोललो ना तर ह्याला वाईट वाटेल. अरे पण चुकलेलाच आहे ना तो ते अरे चुकच आहे. हा बाला पण उद्या आता गाडी चालवायची तेच डोक्यात राहणार मग ऍक्सिडेंट कुठं जाईल तर काय करायचं म्हणून आधीच सुधायचं रे तुमच्यामुळे ना माझ्या उद्या ऍक्सिडेंट होऊन जाईल रे एवढं कसं डोकं खराब करताय रे तुम्ही माझ्या बिंडो कुठले नाही, नाही, येडी मथी ना बरं एक काम करा तुम्ही लयच एक मिनिट तुम्ही लयच चिडू नका आता एक तर काय झालं तुमची नीट झोप पण होत नाही आणि तुमचा एक कान सतत आमच्याकडे पडलेला आहे इकडे त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्यात सामील व्हा आणि आमच्यासोबत संगीता खुर्ची खेळा मस्त मजा येते तुझ्या बापासोबत खेळ संगीता खुर्ची संगीत खुर्ची असतं ना ते ऐका ना चिडू नका ना चिडू नका काय चिडू नका ओ उद्या सकाळी तुम्हाला काय ते अहमदाबादला जायचं आहे ना मग? ते नेमकं कुठं आहे तर आम्हाला माहिती तुझ्या नाही बापाच्या घरात येते अहमदाबादला अरे तुमच्या कॉर्पोरेटर मध्ये काय कचरा गेलेला आहे का तुमचे ब्लॉक पिस्टन जाम झालेले माझ्याकडे वेळ असताना तुमचे नटबोल्ट असे टाईट केले असते ना एकेकाची अशी सर्व्हिसिंग केली असती ना पण जाऊ द्या माझ्याकडे वेळ नाही मी ऐका ना. जातो ओ इथं झोपा ऐका ओ अरे, हल, ओ, ऐका. गाडीत जातो मी झोपायला एवढं काय रागवत नाही, राहिलं आहे एक तर मिनिट झोप थांब नाही. एक मिनिट एक मिनिट थांब ऐक बाई गं. हा हॅलो हा गौऱ्या हा तो चौथ्या बेडवाला होता त्याला आम्ही भगवलाय हा बाटली घेऊन ये तसं पण आपल्याला उद्या हॉल्ट आहे ये, ये. हा, ये, चल. वा 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 अगदी शोले परफॉर्मन्स मजा आली प्रसादा छान बहारदार शाम्या ही दोघं जोपर्यंत तुझ्या वाट्याला होती तोपर्यंत असं म्हणता आलं असतं आपल्याला की तुझ्या पापाचा घडा भरलाय पण आता हा आल्यानंतर तुझ्या पापाचा ड्रम भरलाय असं म्हणायला. काय तू केलंयस नेमकं मागच्या जन्मी काय वाटायला येतात तुझ्यासारखे आणि काय करतात आणि किती अतर्क्य होतं ते सगळं पहिले पत्ते नंतरची गाणी सांगून डमशिराट भन्नाट होता प्रकार आणि खूप कन्व्हिन्सिंगली गेला तुम्ही मॅड कॉमेडी ऑलवेज खूप कन्व्हिन्सिंगली करायला लागते आणि तुम्ही तिघांनी ती कन्व्हिन्सिंगली केलीत आणि त्या कन्व्हिक्शनपर्यंत शाम्या तुझ्या थ्रू पोहोचत होतो आम्ही कारण तुला जेवढी चीड येत होती तेवढे ते जास्त खुलत होते आणि त्यामुळे तुझी चीड पण तेवढीच महत्त्वाची होती सो परस्पर पूरक परफॉर्मन्स होता मजा आली खूप मजा आली वा वा वा. तर मंडळी मनाला तजेलदार करणाऱ्या या विनोदाच्या मैफिलीची आत्ता इथेच सांगता होतीये मला एका माणसाबद्दल आज सांगतेच्या आधी बोलायचं आहे तुझी परवानगी असेल तर सर प्लीज येस मला महाराष्ट्रातल्या रसिकांना असं सांगायचं की हा कार्यक्रम मोठ्या होण्यामध्ये जसा सगळ्या कलाकारांचा लेखकांचा दिग्दर्शकाचा निर्मात्यांचा वाहिनीचा हात आहे तसाच खूप मोठा हात आहे तो तंत्रज्ञांचा सुद्धा आहे आणि जेव्हा आजच्या भागामध्ये हे गौरवचं स्किट होतं ज्यात खूप कॅरेक्टर्स होते किंवा मागच्या भागात आपण
गौरव वनिताचंच मंगळसूत्र खाल्लेलं स्किट बघितलं, त्याच्यात एक खूप पात्र होती. किंवा आत्ता महिन्याभरापूर्वी प्रचंड गाजलेलं आपलं क्रिकेटचं स्किट, पुरुष वर्सेस स्त्रियांचं, ज्याच्यात प्रचंड संख्येने कॅरेक्टर्स होती. अशा वेळेला किंवा रादर प्रत्येक स्किटमध्ये प्रत्येकाचे चेहरे त्या पंच करता कधी क्लोज प्रत्येकाचा लागणं आवश्यक असतं, 2 शॉट लागणं आवश्यक असतं. तेव्हा खरी कसरत असते ती कॅमेरामनची असते, DOP ज्यांना आम्ही म्हणतो. तर या सगळ्या कॅमेरामन्स, इथे 8-10 कॅमेरे असतात या स्टुडिओमध्ये आणि प्रत्येक कॅमेरामनला अत्यंत अलर्ट राहून या सगळ्यांचं शूटिंग करायला लागतं, आमचं शूटिंग करायला लागतं. सो मला असं वाटतं की या सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून शैलेंद्र राऊत या माणसाला सुद्धा आज आपण मंचावर बोलून त्याचा सन्मान करायला हवा. आम्हाला असं वाटलं की आमच्या सगळ्यांचे चेहरे तुमच्या सगळ्यांमुळे दिसतात, तर एका दिवशी तुमचाही चेहरा, म्हणजे तू आता प्रतिनिधी आहेस, तुझाही चेहरा अख्ख्या महाराष्ट्राने पाहावा आणि म्हणून तुला इथे आम्ही या मंचावरती आमंत्रित केलं. शैलू, ज्याला आम्ही प्रेमाने शैलू म्हणतो. खूप वर्षाची त्याची मेहनत आहे, त्याच्याकरता एकदा आपण टाळ्या वाजवूया. शैलूबद्दल जसं तू त्या दिवशी गप्पा मारताना जगदीश दादांबद्दल बोललास की इतक्या वर्षांपासून तुम्ही सोबत आहात, तर शैलू आणि आम्ही अगदी सुरुवातीच्या काळापासून जेव्हा आम्ही एकांकिका स्पर्धा वगैरे करत असतो, कारण हा प्रवास कदाचित शैलू स्वतः सांगू सांगणार पण नाही कधी, पण आम्ही त्या सगळ्या प्रवासात आम्ही महेंद्र कदम, गणेश रासणे, आम्ही ही सगळी मंडळी, आज गणेश रासणे सुद्धा एका टेलिव्हिजन शोचा डिरेक्टर आहे. तर शैलू लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये कॅमेरा ऑपरेट करायचा तेव्हा तिथे, आणि तोच शैलू आणखीन एका दुसऱ्या वाहिनीमध्ये आम्ही जेव्हा जिकडे एका शो करत होतो तिकडे असिस्टंट कॅमेरामन म्हणून आला होता, आणि आज तो DOP म्हणून आज इकडे वावरतोय. सो मला तुझा खूप अभिमान आहे शैलू. आय लव्ह यू शैलू, आय लव्ह. मी सर्व आमच्या कॅमेरा टीमकडून मी सर्वांचे आभार मानतोय, धन्यवाद. आणि तेवढंच आम्हाला आर्टिस्ट लोक पण खूप सपोर्ट करतात की आमच्या फ्रेममध्ये ते येतात बरोबर. मी सगळ्या टीमच्या वतीनं तुमचे आभार मानते. थँक्यू शैलू दादा, थँक्यू सो मच. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन